मराठवाड्याच्या गौरवशाली इतिहासातील एक सुवर्णपान आणि जय भीम या क्रांतिकारी घोषणेचे उगमस्थान असलेल्या कन्नड तालुक्यातील मकरणपूर या ऐतिहासिक स्थळाचा विकास करून तिथे भव्य स्मृती स्मारक उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे। 30 डिसेंबर 1938 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली ऐतिहासिक सभा तत्कालीन निजाम सरकारच्या बंदी आदेशाला झुगारून मकरणपूर येथे पार पडली होती। स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांच्या प्रयत्नातून ही सभा यशस्वी झाली होती। हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून याच भूमीतून जय भीम या शब्दाचा जयघोष संपूर्ण जगात पसरला असे मानले जाते। मकरणपूर या ऐतिहासिक स्थळाचे सुशोभीकरण करून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मृती स्मारक उभारावे। आमदार राजू नवघरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की हे ठिकाण केवळ ऐतिहासिक नसून आंबेडकरी अनुयायांसाठी एक प्रेरणादायी आणि भावनिक श्रद्धास्थान आहे। या भूमीचा विकास केल्यास मराठवाड्याच्या इतिहासात भर पडेल आणि नवीन पिढीला या क्रांतीची माहिती मिळेल। या मागणीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे। मकरणपूर कन्नड येथील ऐतिहासिक स्थळाच्या विकासाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती आमदार नवघरे यांनी शासन दरबारी केली। मराठवाड्यातील तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर जो माझ्या मराठवाड्यामध्ये हा विषय येतो, मकरणपूर जुने डंगरा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सभा जी मराठवाड्यामध्ये झाली होती ती हैदराबादच्या निजाम पोलीस व शासनाच्या बंदी आदेश जुगारून कन्नड येथे ही सभा झालेली आहे। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय छत्रपती संभाजीनगर येथील स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाड्यातील पहिले सहकारी भाऊसाहेब मोरे यांच्या प्रयत्नातून 30 डिसेंबर 1938 रोजी मकरणपूर येथे निजाम विरोधी ऐतिहासिक सभा पार पडली। ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामाचे मराठवाड्यातील ही महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण असून जय भीम हे घोषणा वाक्य हे उगमस्थान इथं परिचित आहे। मराठवाड्यातील छत्रपती तालुका कन्नड येथे संभाजीनगर येथील मकरणपूर या ऐतिहासिक स्थळाला सुशोभीकरणाचा व स्थळ विकासाचं स्मृती स्मारक उभारणी करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। जय भीम भूमी म्हणून याला डिक्लेअर करावं ही सुद्धा माझी मागणी आहे।